की जे लोक 4-4, 5-5 पक्ष फिरून शिवसेनेत आलेत त्या लोकांना समाज माध्यमावर खरा निष्ठावान कडवट शिवसैनिक म्हणलं जाते. फटका भाजपला एकट्याला कसा बसतो? म्हणजे महायुतीला कसा बसतो? सरकारमध्ये 70 वर्षांपैकी 5-10 वर्ष कारभार केलेला बसणार आहे. ज्या लोकांनी मराठाचे नेते जानते राजे म्हणून घेतलं, सगळ्यात जास्त दिवस मुख्यमंत्री पद ज्या माणसाने भोगलं आणि पुढं उद्धव साहेबांच्या काळामध्ये ती विचारधारा संपुष्टात आली. त्यामुळं आमच्या सारख्या माणसाला सुद्धा ह्या पक्षापासून बाहेर जाण्याची वेळ आली. काही जरी म्हणलं की निष्ठा, मला तर निष्ठा ह्या शब्दाची किंमत असतं कुठल्या कोशातून काढला. ते टक्कर होईल का महायुती एकतर्फी निवडून येईल हे आगामी काळ आपल्याला या ठिकाणी आला. काँग्रेसमधून शिवसेनेत आलं की गद्दार नाही, शिवसेनेतून बाहेर पडलं तर गद्दार झाला असं कसं होत? काहीतरी कुणाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं नाही म्हणून शिवसेनेत आला, कुणाला काँग्रेसला जागा सुटली नाही म्हणून शिवसेनेत आले, विधानसभा लढले, पुन्हा लोकसभा लढले. घेतलंय मोदी साहेब, मी सकाळपासून उपाशी, मला बोलायला संधी द्या, मी तुमच्या नावानं 1,28,000 मतांना निवडून आलो. रामाची सुद्धा चेष्टा करायला लागले, जय श्रीरामच्या घोषणा द्या, जय हनुमानच्या. एखाद्या दैवताचा अशा प्रकारे अवमान करणं बरोबर. बाळासाहेब कुठल्याही व्यासपीठावर गेले तरी बाळासाहेबांची भाषणाची सुरुवात येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी असायची. कुणी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलंय, कुणी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलंय. मग ह्यांनी त्या पक्षाला त्यावेळेस गद्दारीच केली ना शिवसेनेला. आणि जर ह्यांनी नामांतर केलं असतं तर ह्यांच्या ठरावामध्ये संभाजीनगर असं नाव होतं. मतदाराबरोबर गद्दारी, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस आंदोलन व्हायले. त्या आंदोलनाबद्दल प्रत्येक घटकाची, मग तो भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, काँग्रेस, राष्ट्रवादीचा, असं कुठल्याच माणसाला वाटत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. आणि मुख्यमंत्री स्वतःच्या समाजाशी प्रतारणा करणाऱ्यापैकी नाहीत, ते स्वतः अत्यंत सामान्य कुटुंबातून आले. परंतु कुणी एका विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून जाणीवपूर्वक एखाद्या माणसाला टार्गेट करायचं ही एक विचारसरणी, मी म्हणतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक चुकीचं आहे. लय लांब नाही आता निवडणुकीमध्ये दिसल आणि अत्यंत काय म्हणतात की रेकॉर्ड ब्रेक मतानं या ठिकाणी महायुतीचा खासदार या ठिकाणी निवडून आला. जे आपल्याला धोका द्यायला त्याला धोका देणं ह्याला गद्दारी म्हणत नाही. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. धाराशिव जिल्हा अर्थातच उस्मानाबाद मतदारसंघाचं नाव अजून बदललेलं नाही. उस्मानाबाद मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं नाव जाहीर झालेलं आहे. महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार यांचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्याकडून रवींद्र गायकवाड, तानाजी सावंत, धनंजय सावंत या नावाची चर्चा आहे. आणि भारतीय जनता पार्टीतर्फे अभिमन्यू पवार, प्रवीण परदेशी, राणा जगजितसिंह पाटील आणि बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. अजून उमेदवार जाहीर नाही, पण तयारी कशी सुरू आहे, भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करत आहे ते जाणण्यासाठी आपण आज भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्यासोबत बसलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. अजित पिंगळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक बाल शिवसैनिक अशी त्यांची एक ओळख आहे. बाल शिवसैनिक म्हणजे ते लहानपणापासूनच त्यांचं पूर्ण बालपण, त्यांचं पूर्ण आयुष्य हे शिवसेनेत गेलं. मागील काही वर्षापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. एकंदरच काही घडामोडी घडल्या, राजकीय घडामोडी घडल्या, त्यांच्यानंतर त्यांना एक जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. बघूया आणि त्यांच्यासोबत पुढील चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. एकंदरीतच तुमची जी राजकीय सुरुवात आहे ती सुरुवात झाली पूर्ण शिवसेनेपासून. बरोबर. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहात. एक निवडणुकीची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने तयारी करत आहे? मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, एक विश्वासघात करून या लोकांनी कौल हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना युतीला दिला होता. परंतु विश्वासघात करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेसपासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेसपासून भारतीय जनता पार्टी ही इलेक्शन मोडमध्ये, त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता स्वतंत्र लढावं लागेल हा विचार डोक्यात ठेवून भारतीय जनता पार्टीनं त्यावेळेसपासून या निवडणुकीची तयारी चालू केलेली आहे. ती आज तागायतपणे ते निवडणुकीची तयारी चालू. एक सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे की कोई नहीं है टक्कर में क्यों पडे हो चक्कर में. म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या समोर महायुतीला उमेदवार सापडत नाहीये. तुम्ही म्हणतात की तयारी
खूप दिवसापासून सुरू आहे, पण उमेदवार सापडत नाही असं एक चर्चा होत आहे. नाही, हे बघा, ज्या ठिकाणी इच्छुकाची संख्या जास्त असते तिथला उमेदवार जाहीर करायला वेळ होतो. आणि राजकारणाचं एक सोपं गणित आहे, ज्या बाजूचा माणूस निवडून येईल वाटतं अशा ठिकाणी, जी जागा आपल्याला निवडून येईल वाटतं अशा ठिकाणी त्या पक्षाकडे, आता आमच्याकडे तर महायुतीमध्ये प्रमुख 3 पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाकडे इच्छुकाची प्रचंड संख्या आहे. त्यामुळं वरिष्ठ पातळीवर विचार होऊन उमेदवार जाहीर होईल आणि हा मतदारसंघ 100% महायुतीचा निवडून येणार आहे. त्यामुळे इच्छुकाची संख्या आमच्या 3 पक्षाकडे जास्त आहे. उमेदवार लवकरच वरिष्ठ पातळीवरचा विषय उमेदवार जाहीर होईल. आणि कसं असतंय, ज्या ठिकाणी इच्छुक एकच असतो त्या ठिकाणी एकाच नावाची चर्चा होती. आता ज्यावेळेस आमचा उमेदवार जाहीर होईल त्या दिवसापासून तुमचं जे समाज माध्यमावर तुम्ही सांगायला कोई नाही टक्कर में, तर ते टक्कर होईल का महायुती एकतर्फी निवडून येईल हे आगामी काळ आपल्याला त्या ठिकाणी आगामी काळात दिसून येईल. आता हे जे आताचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, 2019ला तुम्ही सुद्धा त्यांचा प्रचार केलेला आहे, कारण त्या टायमाला त्यावेळेला तुम्ही शिवसेनेत होता. बरोबर. आज त्यांच्या विरोधात प्रचार करायचा तुम्हाला. आणि त्यांनीच मागील एक सभा झाली होती कळमध्ये, त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की नरेंद्र मोदींच्या नावानं फोटोमुळे मी निवडून आलेलो नाही. बरोबर. हा जो मतदारसंघ आहे पहिल्यापासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बरोबर. आणि यावेळेस ते 1 मताची का होईना त्या लीडने निवडून येणार आहेत. तर हे बघा, आपल्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पुढच्या माणसाला पराभव जरी दिसत असला तरी स्वतःच्या सोबतच्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी काही गोष्टी बोलावं लागतील, त्यामुळे ते बोलले असतील. परंतु हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. बरोबर आहे, आज अधिकृत शिवसेना कोणासोबत आहे ती आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की मी नरेंद्र मोदीच्या नावावर निवडून आलो नाही, आता बाकीच्यांना नाही, पण तुम्ही पत्रकार आहात, त्यांनी स्वतः लोकसभेत केलेलं भाषण काढा तुम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलंय, मोदी साहेब मी सकाळपासून उपाशी, मला बोलायला संधी द्या, मी तुमच्या नावानं 1,28,000 मतांना निवडून आलो. ती त्यांनी बोललेलं आहे. मोदीच्या नावानं निवडून आलेत का नाहीत, ते आता त्यांची विचारधारा बदलली म्हणून ते आता बोलतायत. आता जे काही शेतकरी सन्मान निधी म्हणून एक निधी शेतकऱ्यांना दिला जातो, त्यांनी एक शेतकऱ्यांबद्दल पण बोलताना त्यांनी म्हणलं की शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. बरोबर. आज आणि एक धार्मिक फक्त एक नारेबाजी करून काही होत नाही. त्यांनी एक असं म्हणलं की जय श्रीराम नारा द्या, झाला का 11,000 सोयाबीनला भाव, असा आरोप केलाय. तर खरं ते शेतकऱ्यांचं सरकार आहे का असा प्रश्नचिन्ह कुठं ना कुठं उपस्थित होतो. कारण सोयाबीनचे भाव 4-4.5 आलेले, 11,000चा भाव इतक्या कमी आला. आता ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची भूमिकाच दरवेळा बदलत जाते, त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल बोलण्यात काय अर्थ नाही. जर जय श्रीरामचा नारा दिल्यावर जर काही शेतकऱ्याचे भाव वाढले काही, ती त्यांचं बोलणं ही पूर्णपणे नौटंकी. तुम्हाला एक सांगतो की सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे आणि आम्ही सगळेच आहेत. परंतु ह्या गोष्टी काही राज्य सरकार किंवा आम्ही बोलून होणार नाहीत. आता ही जागतिक बाजारपेठेमध्ये भाव कमी जास्त होतात. बरं, शेतकरी सन्मान निधीचं तुम्ही सांगितलं, शेतकरी सन्मान निधी दिला मोदींनी म्हणून गेल्या लोकसभेला आम्ही त्यांच्या नावानं मतं मागितले. ज्यावेळेस ओमराजे गेल्या लोकसभेला उमेदवार होते त्याच्या अगोदर ही नरेंद्र मोदींनी शेतकरी सन्मान निधी 2,000 द्यायला चालू केलं होतं. त्यावेळेस त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलंय की कुठल्याच माणसाने कुठल्या शेतकऱ्यांनी मागणी नाही करता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मोदी साहेबांनी 4 महिन्याला 2,000 टाकायला सुरुवात केली. राहिला विषय जय श्रीरामचा, तर या उभाटा गटाची भूमिका ही नेमकी दरवेळा बदलत जाते. त्यांचे कोण सल्लागार आहेत आणि कोण ठरवते माहित नाही. पण मला चांगलं आठवतंय की मी शिवसेनेमध्ये असताना अगदी 5 वर्षापूर्वी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या 1 वर्षभराच्या अगोदर ह्याच उद्धव साहेबांनी अयोध्येमध्ये सगळ्या महाराष्ट्रातील शिवसैनिक जमा केले. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्यावेळेस ह्या शिवसेनेचा नारा काय होता की पहिले मंदिर फिर सरकार. म्हणजे त्यावेळेस यांची भाजपा बरोबर सरकारमध्ये असताना सुद्धा आम्ही किती राम मंदिरासाठी या ठिकाणी आम्ही किती आग्रह आहेत हे दाखवण्यासाठी अयोध्येमध्ये यांनी महाआरती घेतली, अयोध्येमध्ये कार्यक्रम घेतला की अगोदर राम मंदिर बनवा आणि पुन्हा सरकार बनवा. आज राम मंदिर तयार झालंय, त्याच्यामुळे लोकांमध्ये एक चांगलं भावनेचं वातावरण आहे. राम ही कुठल्या जाती धर्माच्या पुढे जाऊन एक भारतातल्या वागण्याचा भारतीय सगळ्या भारतीयाचा एक आदर्श पुरुष म्हणून रामाकडे बदललं जातं. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आज त्याच्यामुळं मोदीबद्दल लोकांचं चांगलं म्हणणं झालं म्हणून हे लोक आज रामाची सुद्धा चेष्टा करायला लागले. जय श्रीरामच्या घोषणा द्या, जय हनुमानच्या. एखाद्या दैवताचा अशा प्रकारे अवमान करणं बरोबर नाही.
नाही, आता तुम्ही जे म्हणतात उद्धव ठाकरे यांनी पण काही नारा दिला की मुंह में राम आणि हात को काम, हाताला काम, असं त्यांचं की आमचं हिंदुत्व किंवा आम्हाला कुणी फडतूस लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, असं पण त्यांचा आरोप आहे. आणि आता उद्धवजी काय बोलले आणि कशा बोलले ते आता त्यांची त्यांना माहिती. की मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की गेल्या वेळेस त्यांची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार, सरकार सुद्धा नाही, आधी मंदिराचं बघा आणि पुन्हा सरकार चालवा. आणि आज म्हणतात की आमचं. आता प्रत्येक वेळा कसं असतं की आपण एखादी भूमिका घेतल्यानंतर कुणालाच म्हणता येत नाही की मी चुकीचा भूमिका घेतली, म्हणून असं कसं का होईना आपल्या भूमिकेचं समर्थन करायचं, त्यातला हा प्रकार आहे. काँग्रेस सोबत त्यांनी युती केल्यामुळे, ती काँग्रेस सोबत सरकार स्थापन केल्यामुळे त्यांची विचारधारा नक्कीच बदललेली आहे. त्याच्यात ते तर सगळ्यांना दिसत आहेत की त्यांची विचारधारा जी हिंदुत्वाची विचारधारा आहे ती बदललेली आहे. पण आता जे ते पुन्हा एकदा त्यांचं कालचं भाषण झालं की जे भाषणाची जी सुरुवात होत असते की जमलेल्या माझ्या, ते सुद्धा एक कालचंच प्रकरण आहे की त्यांना स्वतःच्या भाषणाची सुरुवात पण बदलावी लागेल आणि भाजपकडून याची जोरदार टीका होते. बरोबर आहे, होणारच ना. आता ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब असं समीकरण होतं की शिवतीर्थाची एक परंपरा होती की त्या शिवतीर्थावरून बाळासाहेब, आता मला कळतं तसं एक सुद्धा दसरा मेळावा मी बाळासाहेबाचं भाषण चुकवलं नसेल, पण एक वेगळे विचार प्रत्येक मेळाव्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये एक कार्यकर्त्याला ऊर्जा देणारं बाळासाहेबाचं भाषण असायचं. आणि योगायोगानं त्याच शिवतीर्थावर त्यांच्या पक्षप्रमुखाला जे स्वतःची भाषणाची बोलायची, बाळासाहेब कुठल्याही व्यासपीठावर गेले तरी बाळासाहेबांची भाषणाची सुरुवात येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी असायची. उद्धव साहेबांनी त्याचं अनुकरण केलं, पण काल का बोलले नाहीत, कशामुळे बोलले नाहीत, त्यांच्यावर काय दबाव होता एवढं सांगणे इतपत मी काय मोठा नाही. आणि ते कसं झालं ते सगळ्या आपण लोकांनी सगळ्यांनी बघितले, त्यांची भूमिका बदलली. तुम्ही एक बाल शिवसैनिक म्हणून तुमची जी ओळख आहे, आता जी शिवसेनेकडे बघून वाईट वाटतंय का? म्हणजे आज जी शिवसेनेची अवस्था झाली. नाही, वाईट वाटतंयच ना. आता शेवटी मी सुद्धा शिवसेना, आता कुणी काय जरी म्हणलं की निष्ठा, मला तर निष्ठा ह्या शब्दाची किंमत असतं कुठल्या कोशातून काढलाय की जी लोक 4-4, 5-5 पक्ष फिरून शिवसेनेत आलेत त्या लोकांना समाज माध्यमावर खरा निष्ठावान कडवट शिवसैनिक म्हणलं जाते. पण आम्ही ज्या वेळेस शिवसेनेत आलो त्यावेळेस काय शिवसेना अशी राजकारणात एवढी मोठी झेप घेईल, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, देशामध्ये शिवसेनेचे मंत्री होतील असं वाटत नव्हतं. एक विचार म्हणून आणि बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन जेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं, आता कसं लोक पक्षांतर ही कधी करतात की कुणी कुणाच्या फायद्यासाठी एखाद्या पक्षात जायचं तर तिथून आपला काय फायदा होईल, पण आम्ही केवळ बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन वयाच्या अवघ्या 12व्या वर्षापासून शिवसेनेचं काम चालू केलं. 12व्या वर्षापासून व्यासपीठावर शिवसेनेची भाषणं केली आणि त्यावेळेस ज्या विचाराला धरून आपण ह्या पक्षात आलो होतो आणि पुढं उद्धव साहेबांच्या काळामध्ये ती विचारधारा संपुष्टात आली. त्यामुळं आमच्यासारख्या माणसाला सुद्धा ह्या पक्षापासून बाहेर जाण्याची वेळ आली. त्याच्यामुळं कुठंतरी शेवटी आज जी शिवसेनेची वाताहत झाली असं मी म्हणणार नाही, कारण की आज एकनाथ शिंदे साहेबांकडे शिवसेना आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. परंतु बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जरी एकनाथ शिंदे साहेब चालवत असले तरी एक शिवसेना म्हणून जे आणि ठाकरे म्हणून जो वकूफ होता तो सध्याच्या पक्षप्रमुखामुळं कुठंतरी गेलाय का असं वाटतं. आता हे झालं शिवसेनेचं, पण जर मी भारतीय जनता पार्टी जर मला बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टीला काँग्रेस मुक्त भारत करायचं होतं, काँग्रेस मुक्त. पण भाजपा स्वतःच काँग्रेसमय झालेली आहे. नुकतेच म्हणजे 2 प्रवेश, एक आपल्या जिल्ह्याचा प्रवेश आहे बसवराज पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण ज्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने पुराव्यासहित आरोप केले होते, आज त्यांनाच भारतीय जनता पार्टीने प्रवेश घेतला. मग कुठेतरी भारतीय जनता पार्टी पण स्वतःच्या विचारधारेसोबत नाही, हे बघा, एखाद्या पक्षामध्ये कुणी येत असेल, आता सध्याच्या राजकारणात जर बघायचं झालं तर पक्षांतर ही आता बरंच काही म्हटलं जातंय. कोणी म्हणतंय ईडी, CBI ह्याचा वापर केला, पण मला वाटतं की सगळ्याचीच भावना झाली. या देशाचं नेतृत्व या जगामध्ये समर्थपणे भारताचं नाव उज्ज्वल करणारे आणि एक जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी, वेगवेगळे सर्वे झाले असतील, भारताच्या बाहेर सर्वे झाले, त्याच्यामध्ये त्यांचं एक नाव पुढे येते. त्यामुळं बऱ्याच लोकांचं स्वतःचं असं त्यांचं मतांतर झालं की आता आपल्या देशाला सक्षमपणे या जगामध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणारा नेता आदरणीय नरेंद्र मोदी. त्याच्यामुळे लोकांचा येण्याचा कल वाढला, भाजपाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. भाजपाने काय असं म्हणजे असं कोणाला बळजबरी करून आणलं नाही तर लोक स्वतःहून सामील व्हायला लागले झाले स्वतःहून. आता मग
आपल्या धाराशिव जिल्ह्याचं जर बनायचं गेलं तर उमेदवारी जर बसवराज पाटलांना जर गेली तर कुठे ना कुठे आयात केलेला उमेदवारच होणार आयात ना. निर्यातीचा विषय काय? आता जे आमदार खासदार शिवसेनेनं आयात निर्यात करूनच त्यांना दिले ना. जे आमच्यावर आरोप करतील ती तरी कुठं बाळासाहेबांच्या काळातले शिवसैनिक आहेत आणि ती उमेदवार म्हणून उभारलेत. ही सगळे काहीतरी कुणाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं नाही म्हणून शिवसेनेत आला, कुणाला काँग्रेसला जागा सुटली नाही म्हणून शिवसेनेत आले, विधानसभा लढले, पुन्हा लोकसभा लढले. हे आयात निर्यातीचं कोणी आज तेच नारे देत आहेत की आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहेत म्हणून. मग काँग्रेसमधून शिवसेनेत आलं की गद्दार नाही, शिवसेनेतून बाहेर पडलं तर गद्दार झाला असं कसं होतंय? तुम्ही पक्ष सोडून आला, जी भूमिका तुम्ही एखाद्या पक्ष सोडून गेलेल्याला बोलता, तुम्ही तुमच्या मूळ पक्षातून ज्यावेळेस शिवसेनेत आला त्यावेळेस तुम्ही त्या पक्षाला गद्दारी केली नाही. कुणी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलाय, कुणी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलाय, मग ह्यांनी त्या पक्षाला त्यावेळेस गद्दारीच केली ना शिवसेनेत येताना, का नाही केली? ते आहेच ना. मग ते त्यांचं म्हणजे ह्यांचं कसं आहे, दररोज आता उद्धव साहेब काय शिल्लक सेना वाचवण्यासाठी काय लोकांचे प्रवेश घेतात, म्हणजे ते कुठल्या तरी पक्षातून आला, मग त्या पक्षाबरोबर त्यानं गद्दारी केली नाही का? ह्यांच्या पुढून ह्यांचं जमलं नाही म्हणून दुसरीकडे गेला की गद्दार होतो आणि त्यांच्याकडे आलेला गद्दार होत नाही का? गद्दारी ही कधी झाली? जेव्हा एकनाथ शिंदेचं सरकार स्थापन झालं तेव्हा झाली का महाविकास आघाडीचं खरी सरकार? गद्दारी, मतदाराबरोबर गद्दारी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेसच झाली. कारण की जनतेनं कौल तुम्हाला युती म्हणून दिला होता. तुम्ही नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब दोघांचे फोटो लावून या ठिकाणी मतदान घेतलं होतं. आगामी मुख्यमंत्री व्यासपीठावर नरेंद्र मोदींनी, उद्धव साहेब उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मोदी साहेबांनी बोलले होते की आगामी काळात देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखालीच आपल्याला महाराष्ट्राचं सरकार येईल म्हणून. आणि ऐन वेळा तुम्ही जागेचं गणित जुळत नाही लक्षात आल्यावर मुख्यमंत्री पदासाठी जनतेने दिलेल्या कौलाला गद्दारी केली, त्याला खरी गद्दारी म्हणायचं. ठीक आहे, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यामुळे गद्दारी झाली तुम्ही असं म्हणतात, पण पहाटेचा शपथविधी हा पण जनतेच्या मतासोबत गद्दारीचा आहे ना? नाही, त्यांचं सगळं ठरलं होतं. असं नाही की अचानक की उद्धव साहेब शिवसेनेसोबत म्हणजे भाजप सोबत असताना जर त्यांना बाजूला टाकून अजित पवाराबरोबर फडणवीस साहेबांनी जर शपथविधी केला असता तर त्याला म्हणता आलं असतं तुमचं सगळं ठरलंय, तुमची महाविकास आघाडी ठरली, तुमचे सगळे आमदार तुम्ही एका हॉटेलमध्ये ठेवले, म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी इथं भाजपचा मुख्यमंत्री होऊन द्यायचा नाही. त्याच्यामुळं तो एक स्ट्रॅटर्जीचा भाग होता. आता अजितदादांनी सांगितलं की त्यावेळेस सुद्धा अजितदादांनी पहाटेचा शपथविधी काही एकट्याने घेतला नव्हता, परंतु ते काय त्यांच्या पक्षांतर्गत पुरवणी विषय झाला असेल. पण जेव्हा समोरचा आपल्याला काहीतरी असा म्हणजे धोका देते, जे आपल्याला धोका द्यायला त्याला धोका देणं ह्याला गद्दारी म्हणत नाही. आजच्या काळामध्ये मतदानाला खरंच किंमत राहिली का नेत्यांकडे? बघण्याचं बदलतंय. मतदानाशिवाय तर कुठलाच नेता मोठा होऊ शकत नाही. मतदारांनी मोठ्या मोठ्या लोकांना आसमान दाखवले आणि सध्या असं कुणी समजायचं कारण नाही की मी कुठला ताम्रपट घेऊन आलोय आणि मी कायमस्वरूपी राहणार आहे. शेवटी जो मतदाराचा विश्वास संपादन करील तोच नेता होतो. आज नरेंद्र मोदी साहेबांची जी एवढी किंमत आहे जगामध्ये झाली, मी म्हटलं तुम्हाला, तर एक मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय आणि भारतीय जनता त्यांच्या मागे भक्कम उभा आहे म्हणून त्यांना किंमत आहे. मतदाराच्या मताला किंमत नाही असं कसं म्हणताय? नुकतंच औसा मतदारसंघाचे आमदार यांनी खासदारांवर, जे आत्ताचे खासदार आहेत ओमराजे, यांच्यावर एक आरोप केला की ओमराजेंमध्ये अहमपणा आलाय, असं त्यांनी एक आरोप केला. आणि त्यांनी असं सांगितलं की मागच्यापेक्षा जास्त लीडनं निवडून येणार. म्हणजे हा त्यांना कुठं ना कुठे एक दिसत असेल ना की जी महायुती सरकारवर ते जे म्हणतात की ईडी सीबीआयचं दबाव टाकून हे सरकार स्थापन केलेलं आहे आणि जनता याला दाखवणार काय होते, मतदानाच्या निकालामध्ये दाखवणार काय दाखवायचं ते. नाही, आता अहमपणा तर आलाय ही तर त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलंय. ते औषधाचे आमदार साहेब म्हणला तुम्ही ते बरोबर आहे, पण शेवटी जनता कुणाच्या पाठीमागे हे सर्वसामान्य जो तळागाळामध्ये आम्ही काम करतो त्यामुळं आमच्या लक्षात येत आहे की जनता ही नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या 10 वर्षाच्या कामावर खुश आहे. वेगवेगळ्या योजना असतील. आता तुम्ही शेतकऱ्याच्या विषयात सांगितलं, कुठल्याही शेतकऱ्यांना आंदोलन न करता ज्यावेळेस हे महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस पहिला निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी कुठला घेतला असेल तर 1 रुपयामध्ये पीक विमा देणार. आता मी शेतकरी, तुम्ही शेतकरी, मग एक प्रत्येक शेतकऱ्याचे कुणाचं कमीत कमी 1000, 2000, 5000, कुणाचे 25,000, कुणाचे 30,000 हे पीक विमा भरण्याचे पैसे आज महाराष्ट्र शासन भरायले. असे अनेक निर्णय आहेत. आपले हे असेल विषय प्रश्नाखोरीचा, दर निवडणुकीला आम्ही लहान होतो त्यावेळेस
प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये एकच विषय असायचा की मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णाखोऱ्याचं पाणी देणार. दर निवडणूक, मी म्हणतो सगळ्या पक्षाचे जाहीरनामे काढले तर फक्त प्रत्येक निवडणुकीत ठरलेला विषय होता. आज कृष्णाखोऱ्याचा विषय ह्या सरकारनं मार्गी लावला, त्याला पैसे दिले, त्याचं टेंडर झालं. एवढंच नाही तर त्याचं काम जवळपास 80% पर्यंत पूर्ण होत आलंय. लवकरच आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या काही भागामध्ये कृष्णाखोऱ्याचं पाणी येईल. असे अनेक शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय केंद्राच्या धर्तीवर असू द्या किंवा आता ह्या शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार या तिघाचं जे सरकार आहे, या सरकारने बहुतांशी निर्णय शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून घेतलेले. नामांतराचा जो विषय आहे आपल्या जिल्ह्याचा, होय. हे नामांतराचं श्रेय कोणाचं, उद्धव ठाकरेचं की एकनाथ शिंदेचं? खरं नामांतराचं श्रेय जर म्हणलं तुम्हाला तर आता तुम्हाला पण कळतंय की एखादं सरकार अल्पमतात आलंय, त्या सरकारचे मंत्री त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला नाही आणि त्यावेळेस तुम्ही कुठंतरी मी आणखीन एकनाथ शिंदेनी ह्यांची भूमिका चुकायली म्हणून ह्यांना सोडून गेले होते आणि शेवटच्या कॅबिनेटमध्ये की ज्या वेळेस ह्यांच्याकडे आमदाराचं बहुमत नव्हतं त्या कॅबिनेटमध्ये ह्यांनी निर्णय घेतला की धाराशिवचा आणि संभाजीनगरचा. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं. त्याच्यानंतर ह्यांनी जो निर्णय घेतला होता तो निर्णय चुकीचा होता, अल्पमतातल्या सरकारचा होता. त्यामुळं तो निर्णय त्यांनी पुन्हा कायम करत असताना त्यांनी नवीन ठराव मांडला आणि जर ह्यांनी नामांतर केलं असतं तर ह्यांच्या ठरावामध्ये संभाजीनगर असं नाव होतं आणि जे महायुतीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असं नाव. त्याच्यामुळं साहजिकच ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार हे नामांतर झालं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विषय ज्वलंत आहे, मराठा आरक्षणाचा. बरोबर. आणि मराठा समाज हा एक सध्या म्हणजे दबावात आहे की मनोज जरांगेवर किंवा एक तणाव म्हणू त्याला की मनोज जरांगेची SIT चौकशी होत आहे त्यांच्या आंदोलनाची. तर कुठे ना कुठे सरकारची भूमिका पटते का? नाही, सरकारने प्रत्येक वेळा तुम्हाला सांगतो एवढं मोठं आंदोलन झालं परंतु सरकारने, मी तर म्हणतो पहिले मुख्यमंत्री असतील की नसता आजपर्यंत काय असायचं तुम्ही पण बघता. आपण जर एखादा मोर्चा काढला तहसीलला, कलेक्टरला, तर शक्यतो आपल्याला मोर्चातल्या 5 लोकांना आतमध्ये निवेदन द्यायला जावं लागते. तर ह्या आंदोलनाकडे बघत असताना आणि ही जे आंदोलन व्हायले त्या आंदोलनाबद्दल प्रत्येक घटकाची, मग तो भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, काँग्रेस, राष्ट्रवादीचा, असं कुठल्याच माणसाला वाटत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. सगळ्याला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्या दृष्टीने या सर्व सरकारनं सकारात्मक विचार करून या आंदोलनामधल्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करण्यासाठी, त्या आंदोलकाचे ऐकण्यासाठी वेगवेगळ्या मंत्री जरांगे पाटलाला भेटले. स्वतः तुम्ही तर बघितले नवी मुंबईला स्वतः मुख्यमंत्री जरांगे पाटलाच्या व्यासपीठावर गेले, जेव्हा आंतरवालीला भेटायला गेले. असं नाही मुंबईचे जे म्हणतात की वाशिममध्ये जेव्हा अधिसूचना देण्यात आली की सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करण्यात येईल आणि त्या आधारे आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण देण्यात, पण जेव्हा त्यांनी आरक्षण दिलं ते 10% वेगळं आरक्षण दिलं. आणि आता त्याच्यामध्ये कसं आहे की आता बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. शेवटी आता त्या कुठल्या गोष्टीतून झाले हे आता मुख्यमंत्री साहेब परवा सुद्धा ह्याच्यावर सविस्तर बोलले की ज्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या त्यांच्या शासन स्तरावर नोंदी सापडल्या, ज्यांच्या कुणबी नोंदीत त्यांना तर हक्काचं OBCचं आरक्षण मिळणारच आहे ते बऱ्याच लोकांना मिळाले. परंतु वेगळा प्रवर्ग काढून जे 10% आरक्षण दिले, आता बरेच काय झालंय की लोकांचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण टिकणारच नाही. म्हणजे सुरुवातीपासून एक नकारात्मक त्याच्याबद्दल लोकांनी एक मानसिकता तयार केली. परंतु मागच्या सरकारमध्ये जे झालं होतं, मला तर खरं वाटतंय की आरक्षण एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस आणि अजितदादा यांनी हे दिलं, पण ह्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं. संभाजीराजेंनी पत्र लिहिलेत वेळोवेळी आदरणीय उद्धव साहेबांना की साहेब की आपण सरकार म्हणून बाजू मांडायला ह्याच्यात कमी पडतोय, तुम्ही ह्याच्यातला वकील बदलू नका, कपिल सिब्बलना ह्याच्यामध्ये वकील नेमू नका, असं संभाजी महाराजांनी सांगितलं असताना तिथले वकील बदलले गेले आणि त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपण बाजू आपली योग्यरित्या न मांडल्यामुळे आपल्या सरकारनं ते आरक्षण गेलं. परंतु त्यावेळेस ज्या सुप्रीम कोर्टामध्ये उणिवा राहिल्यात त्या सगळ्या उणिवांची पूर्तता करून हा कायदा केलाय असं सरकारमधल्या सर्व जे प्रमुख आहेत त्यांनी आतापर्यंत म्हणजे समाजाला तो सांगितलंय की आम्ही आता ज्या उणिवा मागच्या राहिल्या होत्या सुप्रीम कोर्टात त्या सगळ्या उणिवाची पूर्तता करून जवळपास 2,80,00,000 कुटुंबाचा सर्वे करून
हे सगळा इम्पेरिकल डेटा तयार केलेला आहे आणि त्याच्या आधारे हे आरक्षण दिले. त्यामुळं मुख्यमंत्री एवढं खात्रीशीर, आणि मुख्यमंत्री स्वतःच्या समाजाशी प्रतारणा करणाऱ्यापैकी नाहीत, ते स्वतः अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेत. त्यामुळे ती पोटतिडकीनं सांगतात की तुम्ही बघा हे आरक्षण टिकणार आहे. आता टिकणार आहे म्हणल्यानंतर आता कोर्टातलं काय, आज कोर्टात गेले की कोर्टाचा उद्या निकाल लागणार नाही, परंतु एक मुख्यमंत्र्यांना आणि ह्या सर्व प्रमुख नेत्यांना एक खात्री, हे दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये टिकत. ठीक आहे ना, आता तुम्ही जे म्हणतात कायदेशीर चौकटीत टिकल म्हणून, पण एक मराठा समाज आता या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि प्रत्येक गावातून 2 उमेदवार बरोबर करणार आहे. का तर ते आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे, म्हणजे मराठा समाज कुठं ना कुठे समाधानी नाहीच. या मी तुम्हालाच सांगितलं ना की म्हणजे लोकांमध्ये सुरुवातीपासूनच एक नकारात्मक परिस्थिती तयार झाली की पहिलं आरक्षण टिकलं नाही, हे टिकलं नाही, म्हणजे त्या गोष्टीवर या सगळे नकारात्मक दृष्टिकोनाचा फटका बसेल का भारतीय जनता आणि पार्टीला? फटका भाजपला एकट्याला कसा बसेल? म्हणजे महायुतीला महायुतीला कसा बसेल? सरकारमध्ये 70 वर्षांपैकी 5-10 वर्ष कारभार केलेला बसणार आहे. ज्या लोकांनी मराठाचे नेते जाणते राजे म्हणून घेतलं, सगळ्यात जास्त दिवस मुख्यमंत्री पद ज्या माणसाने भोगलं, ते आमच्या समोर आहेत ना. ज्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये आरक्षण गेलं, मराठा समाज विचार करणारा मराठा समाज आहे. फटका कुठल्या एका पक्षाला बसणार नाही. सगळेच सत्तेत राहिलेले पक्ष आहेत ना, ज्यांच्या काळात आरक्षण गेलं त्यांना का बसणार नाही फटका? तेच फटका, कारण सत्तेत आता महायुतीचं सरकार आहे. आता महायुतीचं सरकार आहे, मान्य आहे, पण जे मुख्यमंत्री असताना त्या काळी सत्ता कोणाचे, त्या सत्तेचे कोण रिमोट कंट्रोल होते, त्यांच्या काळात आरक्षण गेलं, तो पण विचार करणारा समाज आहे ना. म्हणजे आरक्षण न टिकलं नाही, त्या काळात जे सत्ताधारी होते त्यांना फटका बसणार. भारतीय जनता पार्टी कुठे कमी पडते का की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला भरपूर काही योजनेमध्ये लाभ दिला? सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, किंवा आणखी भरपूर काही यादीच आहे की जे मराठा समाज दिला. पण ते सांगण्यासाठी कुठे ना कुठे कमी पडते का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता? आता कसं स्वतःचे अचिव्हमेंट सांगण्यासाठी? नाही, कसं असते, काही लोकांचं काम कमी करायचं आणि वाजवायचं जास्त आहे. आता फडणवीस साहेबांचं कसं आहे की त्यांनी केलेले अनेक काम आहेत. आता तुम्ही सारथीचं सांगितलं, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सांगितलं, वेगवेगळे मेडिकल इंजिनिअरिंग असेल, तिथं ऑलरेडी आरक्षण ओबीसीचं नसताना ओबीसीला ज्या सवलती मिळतात फीसमध्ये, त्या सगळ्या फीस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ती सगळे, म्हणजे त्या ज्या फी माफीच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या मराठा समाजाला जेवढे काही ओबीसीला फायदे मिळतात सरकारचे, तेवढे सगळे फायदे शिक्षणामध्ये मराठ्यांच्या मुलांना द्यायला चालू केलेत. आणि त्याच्याबद्दल ज्यांची मुलं ऍक्च्युअल त्याचा लाभ घेतलाय, ज्यांचे शिकतात, त्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आता माझी मुलं शिकलेत, मला माहिती आहे माझ्या मुलाला 50% फीस माफ झाली इंजिनिअरिंगला. मग आम्हाला माहिती आहे ना ते कोणामुळे झाले. फक्त हे कसं आहे, समाज माध्यमामध्ये एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि उगत त्याच्याविषयी गैरसमज पसरवायचे. उगत एखाद्याच्या जातीमध्ये, आता कोण कुठल्या जातीत जन्माला यावं हे त्याच्या हातात नसतं, पण काम काय करावं, कर्तृत्व काय सिद्ध करावं हे त्याच्या हातात असतं. परंतु कुणी एका विशिष्ट जातीत जन्माला आला म्हणून जाणीवपूर्वक एखाद्या माणसाला टार्गेट करायचं, ही एक विचारसरणी, मी म्हणतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक चुकीचं आहे. एखाद्याला जातीवरून टाळा, एखाद्या चुकत असेल, एखाद्याचं काम चुकीचं असेल तर त्या कामाला तुम्ही विरोध करा, त्या कामावर त्याच्या टीका करा. पण एखाद्याच्या धर्म समाजाला धरून टीका करून एखाद्याला जाणीवपूर्वक 10 लोकांच्या तोंडून एखादी खोटी गोष्ट पसरवायची आणि ती लोकांना बिंबवण्याचा प्रयत्न करायचा, असा प्रकार चालू आहे. पण जे समजदार लोक आहेत, ज्यांना माहित आहे, ज्याला त्याचा फायदा झालाय, ज्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातून आपल्या तालुक्यात काढलं तर हजारो तरुण निघतील, की ज्यांनी त्या योजनेतून कर्जाचे वेगवेगळे प्रकरण झालेत, जसं की त्यांनी उद्योग व्यवसाय उभा केलेत आणि त्याचं पूर्णपणे व्याज हे राज्य सरकार भरते. ज्यांना लाभ झालाय त्या लोकांना माहिती आहे ना हे कुणामुळे झाले. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारची काय रणनीती असेल लोकसभा निवडणुकीची? कशा पद्धतीने रणनीती असेल? रणनीती काय नाही. आता हे बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आमची महायुती, आणखी इतर घटक पक्ष आहेत. तर सगळ्यांनी मिळून, आता आमच्या पक्षाने तर प्रचार यंत्रणेची सुरुवात सुद्धा केली. आम्ही 2 महिन्यापासून कळंब तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये आम्ही दिवार लेखन सुद्धा केले, फिर एक बार मोदी सरकार म्हणून. भीतर उमेदवार कोणीही असो, ही जागा जिंकायची असं प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, तिन्ही पक्षाच्या आणि इतर बारकेचे घटक पक्ष आहेत, सगळे मिळून आम्ही की जे आता कोण किती मतानं येईल, काय येईल ही वल्गना करण्यापेक्षा लय लांब नाही, आता निवडणुकीमध्ये दिसल आणि अत्यंत
काय म्हणतात की रेकॉर्ड ब्रेक मतानं या ठिकाणी महायुतीचा खासदार या ठिकाणी निवडून आलेला दिसतो. तुम्ही आत्ताच एक घटक पक्ष हा उल्लेख केला, तर नेहमी वारंवार भारतीय जनता पार्टीवरच आरोप केला जातोय की घटक पक्षांना न्याय भेटत नाही. न्याय भेटत नसता तर एवढे घटक पक्ष वाढले नसते. भाजपा जर न्याय देत नसती तर या महाराष्ट्रातले सर्वोच्च आजच्या घडीला ज्यांना प्रतिबाळासाहेब म्हणून ओळखलं जातं, ज्यांचं फक्त स्टेज ठोकलं तर मनानं मैदान भरतं, असे राजसाहेब ठाकरे सुद्धा आज अमित शहा साहेबाला भेटून आलेत. जर न्याय भेटत नसता तर आमच्या घटक पक्षामध्ये वाढ झाली नसते. ह्यांच्याकडून लोक पळून चालले तर आमच्याकडे लोक यायला लागले. असं नाही, भाजपच्या एखादा वरचे जे शीर्ष नेते आहेत ते घटक पक्षाला सामावून घेताना त्यांना ज्या काही कमिटमेंट केल्या ते पाळतात, म्हणून तर इकडं भाजपकडे येणाऱ्या घटक पक्षाची संख्या वाढायली. आता जे नारा आहे आपकी बार 400 पार आणि राज्यामध्ये आपकी बार 40 पार 45 पार 45 पार, कारण ते ऐकण्यात आलं 40 झालं म्हणून ऐकण्यात आलं का नाही 45 एका सर्वेत 41 दाखवलंय, पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीनं आपकी बार 45 पार असा नारा आहे. नक्कीच हे होते अजित पिंगळे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष. येणाऱ्या काळात किती यश मिळतं महायुतीला हे पाहणं महत्वाचं राहील.